मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी नाशिक दौऱ्यावर आहे। फडणवीस यांच्या हस्ते कोट्यवधींच्या विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित नाशिक शहरातील रस्ते, पूल यासह रिंग रोडच्या कामांचं उद्घाटन होईल। त्यानंतर फडणवीस पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकरांनी ठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी केली आहे। सध्या रुग्णालयाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। रुग्णांची वाढती संख्या पाहता 960 बेड्सचं हे रुग्णालय आहे। पाहणी दरम्यान आंबेडकरांनी अधिकारी उपलब्ध नसल्यानं संताप व्यक्त केलाय। मुंढवा जमीन खरेदी प्रकरणी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीकडे 10 दिवस राहिलेत। मुद्रांक शुल्क विभागाने 15 दिवसांची मुदत दिली आहे। 5 दिवस उलटूनही कंपनीकडून व्यवहार रद्द करण्यासाठी पत्रव्यवहार झाला नाहीये। जर कंपनीने मुदतीमध्ये विभागाकडे बाजू मांडली नाही तर मुद्रांक शुल्क चुकवल्याप्रकरणी कंपनी विरोधात जप्तीची कारवाई होऊ शकते। भाजपकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार ठरलेत। बहुतांश उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मंगळवारी संध्याकाळी उशिरा प्रदेश कार्यालयातून एबी फॉर्म रवाना झाले असून उर्वरित जागांवरील उमेदवार निश्चिती 2 ते 3 दिवसात होणार आहे। आमदार रवी राणा यांची युवा स्वाभिमान पार्टी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढणार आहे। रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांकडून स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे पोस्टर व्हायरल करण्यात आले। भाजपचा रवी राणा यांच्यासोबत युतीसाठी विरोध असल्यानं स्वबळाचा नारा दिल्याची चर्चा आहे। तानाजी सावंत यांच्याकडे मंत्रिपद नाही म्हणून ते बेचैन झालेत, अशी टीका माजी आमदार राहुल मोटेंनी केली आहे। सरकार विरोधात आव्हान उभं करण्याचं बालिश स्टेटमेंट सावंतांनी केल्याचंही मोटेंनी म्हटलं। आमदार संदीप क्षीरसागर यांच्या जवळचे सतीश शेळके यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रवेश महत्त्वाचे मानले जात आहे। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हे पक्षप्रवेश पार पडलेत। बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजप पुरस्कृत विकास आघाडी विरुद्ध अजित पवारांमध्ये लढत होणार आहे। माळेगाव कारखाना निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा अजित पवार विरुद्ध रंजन कुमार तावरे लढत पाहायला मिळणार आहे। अजित पवारांनी पैशाचा वापर न करता निवडणूक जिंकून दाखवावी असं आव्हान रंजन कुमार तावरेंनी दिलंय। धुळे जिल्ह्यात आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला धक्का बसलाय। शिरपूर नगर परिषदेचे भाजपचे माजी नगरसेवक हेमंत पाटील यांच्यासह 5 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। मुंबईत एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झालाय। राज ठाकरेंना दिलेल्या धमकी प्रकरणी भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। नाशिक पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। दुबेंच्या वक्तव्याविरोधात मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडेंनी कोर्टात धाव घेतली होती।